अजब रमा राघवची जोडी। नाही काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय आई। अगं सामान तर सगळं आणलं आपण इथे। नाही हो पण काहीतरी विसरलंय असंच वाटतंय हो। वहिनी मदत करू? नाही नाही श्रुती तो आत्या आजी कार्तिकेय दादा काका बाबा सगळे बाहेर या। जसे आहात तसे सगळे बाहेर या, लवकर या बाबा। काय ग तुझी इथे यायची हिम्मतच कशी झाली? अश्विनी अगं त्यात हिम्मत होण्याचा काय प्रश्न? त्या घरात ही तुळस राहिली होती ती फक्त घेऊन आली मी बस। तुला कसलंच काहीच वाटत नाही का ग रमा? तुला किती वेळा या घरातून बाहेर काढलं तरी पुन्हा इथेच आलीस। कसली चिकट आहेस ग तू? अगं तुझाच नाही तुझ्या सकट तुझ्या घरच्यांचा सुद्धा इतका अपमान झाला तरी पुन्हा इथेच आलीस। कळसच केलास ग तू। तुझ्या जागी जर मी असते ना तर या घराकडे ढुंकूनही बघितलं नसतं मी। अगं या मोठ्या लोकांना वाटतं की ते पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतात, पण पुरोहित या कशालाही बदणारे नाहीयेत हे तुझ्या अजून लक्षात आलेलं दिसत नाहीये। आता आणखीन अपमान करून घ्यायचा नसेल ना तर बऱ्या बोलाने निघ। बाबा मी इथून अशी नाही जाऊ शकत। या घराच्या अंगणात तुळस नाहीये हा विचारच मला करवत नाही। त्यामुळे ही एवढी तुळस लावून झाली की मी जाणारच आहे। ठमे अगं तुळस आणलीस ते खूपच छान केलंस। शालिनी आपल्या नवीन घराच्या अंगणात लक्ष्मीच्या हाताने तुळस लागणार हो। हो आणि आई हा शुभशकुनच म्हणायला हवा। बघतेस का रमा? पुढे हो आणि लाव तुळस। नाही रमा ही तुळस लावणार नाही, मी तिला लावू देणार नाही। अश्विनी तुझी परवानगी नाही मागितली कोणी, बाजूला हो। तुझं काय ग मध्येच? अरे पण अश्विनीला राग येणं साहजिकच आहे ना। का का राग यावा तिला? कारण आजी ही रमा दरवेळी आपल्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसत असते। आपल्या घरच्या? आमचं काय करायचं ते आम्ही बघितलं असतं ना ग। अश्विनी तू गप्प बसलीस तर बरं होईल ना। मी रमाला सांगितले तुळस लाव, तुळस तीच लावेल। आजी तू नेहमी अश्विनीला गप्प का करतेस? रमा इथे आली की दरवेळी काहीतरी तमाशा होतो, हे तुझ्या कधीच लक्षात येत नाही। हो ना या रमाने केलेले तमाशे तुम्हाला सगळ्यांना चालतात आणि मी जरा जरी काही बोलली की तुम्ही सगळे मला बोलायला काय कलकलाट लावलाय? अश्विनी किती गोंधळ घालतेस? काका तुम्ही अजिबात गोंधळ घालत नाही। आपल्या घरात नेहमी जे काही वाईट होतं ना ते फक्त या रमामुळे होतं।